कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्ह्यात मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाचा पारा झपाट्याने वाढला असून नागरिक उष्णतेमुळे अक्षरशः हैराण झालेत। दरवर्षीपेक्षा यावर्षी उन्हाची तीव्रता अधिक जाणवत असून दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे। वाढत्या तापमानामुळे नागरिक दुपारी घराबाहेर पडणे टाळत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येते। दरम्यान मागील काही दिवसांपासून रायगड जिल्ह्यात वणव्यांचे प्रमाण वाढले आहे। डोंगराळ भागात लागणाऱ्या वणव्यांमुळे मोठमोठी झाडे जळून खाक होत असून पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहेत। त्याचबरोबर वाढती वृक्षतोड देखील चिंतेचा विषय बनली आहे। वणवे आणि वृक्षतोडीमुळे तापमानात आणखी वाढ होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून केली जाते आहे। मुंबई गोवा महामार्गावर देखील दुपारच्या वेळी वाहतुकीला घट झाल्याचे पाहायला मिळत असून वाढत्या उष्णतेचा फटका जनजीवनावर देखील होत आहे। मागील काही दिवसापासून आपण पाहतोय उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय आपल्याला। आणि अजून तर मार्च चालू आहे, एप्रिल आणि मे अजून बाकी आहे। हे सर्व होत असताना आपण घरातून बाहेर जेव्हा पडतो 10 ते 4 वाजेपर्यंत ऊन एवढं जास्त अति प्रमाणात आहे, तर पुढच्या काही वर्षानंतर अजून किती बिकट परिस्थिती होईल यासाठी आत्ताच प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे। हे सर्व होत असताना आपण पाहतोय की गेले एक 10 ते 15 वर्षापासून आपल्या मुंबई गोवाचं महामार्गाचा रोड जो झालेला आहे त्या टायमिंगमध्ये 100, 200, 300 वर्षे झाडं जी होती, जे मोठे मोठे वृक्ष होते ते तोडले गेलेले आहेत। ते तोडून झाल्याच्यानंतर त्यांनी नवीन प्रोजेक्ट केला होता की आजूबाजूला नवीन झाडं लावायची। तर गेले 5-6 वर्षापासून झाडं लावली, पण अजूनपर्यंत ती झाडं काय प्रॉपर मोठी झालेली नाहीत व पाण्याचं नियोजन वगैरे काहीच नसल्यामुळे ती झाडं मोठी त्यांचं वाढच झालेली नाही। आणि हे सर्व होत असताना येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना खूप मोठा हाल होतो त्यांचा। आणि जे विद्यार्थी वगैरे त्यांना पण शाळेत जाता येताना खूप जास्त त्रास होतोय। हे सगळं आपल्याला सर्व दिसून येतं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आपण पाहतो की आपल्या महाड आणि माणगाव पोलादपूर तालुक्यामध्ये जे डोंगर आहेत ते डोंगराला असा कोणताच डोंगर जो राहिलेला नाही की ज्याला वणवा लागलेला नाही। तर शासनाने ह्यामध्ये जे डोंगराला आग लावेल किंवा जो कोण म्हणजे असं दिसून येईल की जो कोण वणवावर लावतोय त्याला कठोर अशी शिक्षा दिली पाहिजे, जेणेकरून लोक वणवावर लावणार नाहीत। रायगड जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसापासून उन्हाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। सकाळपासूनच उन्हाची झळ बसत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत असून लागणारे वारंवार वणवे, त्याचबरोबर मुंबई गोवा महामार्गावर नसलेली सावली यामुळे उन्हाची लाट बाहेर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। आपण आज पाहू शकता, आपण मुंबई गोवा महामार्गावर माझ्या बाजूला आपण पाहू शकता हा डोंगर पूर्णपणे जळून हा खाक झालेला आहे। त्यामुळे डोंगरामध्ये असलेली मोठमोठी झाडे, त्याचबरोबर मुंबई गोवा महामार्गाच्या बाजूला असलेली काही छोटी मोठी वृक्ष ही पूर्णपणे जळून खाक झालेली आहेत। आज मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना कुठेही सावली पाहायला मिळत नाही। त्यामुळे या उन्हामुळे नागरिक अक्षरशः हैराण झालेले आहेत। त्यामुळे दुपारच्या वेळेस नागरिक घराबाहेर पडण्यासाठी टाळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाची झळ जर एवढी जाणवत असेल तर मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उन्हाची लाट येण्याची शक्यता वर्तवलेली जात आहे। त्यामुळे यावर आपण ठोस उपाययोजना करणे गरजेचे बनलेले असून वणवाविरोधी कायदा हा कागदावर नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। रायगड जिल्ह्यामध्ये सर्वच डोंगर भागामध्ये मोठ्या प्रमाणात वणवे लागत आहेत, त्यामुळे वृक्षांची मोठ्या प्रमाणात हानी झालेली पाहायला मिळत आहे। त्यामुळे वणवाविरोधी कायद्याची अंमलबजावणी कठोरपणे करणे आता गरजेचे आहे।